आघार बुद्रुक येथील ग्रामदैवत आई तुळजाभवानी मातेची यात्रा उत्साहात संपन्न। चैत्र पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळी मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। नंतर देवीची विधिवत पूजा करून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर अनेक वर्षाची अखंडित परंपरा म्हणजेच देवीच्या रथाची मिरवणूक संपन्न झाली। सांबळ, पारंपरिक वाद्य, गोवाड्यातील सोंग यांची सवाद्य भव्य मिरवणूक चौफाटा ते संपूर्ण गावात काढण्यात आली। माता भगिनींनी देवीच्या रथाचे औक्षण केले, सडा रांगोळी काढून देवीचे स्वागत करण्यात आले। यात्रेत खेळणी, पाळणा, विविध मिठाईचे दुकाने थाटण्यात आले होते। सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देवीचे दर्शन घेत यात्रेचा आनंद लुटला। सर्वत्र आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते। यात्रेनिमित्त रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच भव्य कुस्तीची दंगल ही आयोजित करण्यात आली होती। मानाची कुस्ती जिंकणारा पैलवान गौरव देवरे मेहुणे यांचा सन्मान करण्यात आला। ₹11,000 व विजयी ट्रॉफी आघार बुद्रुक ग्रामपंचायत व कै डॉक्टर PC वाघ यांचे स्मरणार्थ देण्यात आले। या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत आघार बुद्रुक, सरपंच स्नेहल जितेंद्र अहिरे, अनिता जिभाऊ माळी, पोलीस पाटील दीपक आनंदा महिरे, तंटामुक्ती संतोष माऊली, जगन्नाथ सावंत, श्री तुळजाभवानी मित्र मंडळ, तंटामुक्ती समिती, सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, भजनी मंडळ तसेच गावातील सर्व तरुण मित्रमंडळे, समस्त ग्रामस्थ आघार बुद्रुक, धवळेश्वर यांचे सहकार्य लाभले। स्वामिनी आई तुळजाभवानी माता की जय। जय बजरंगबली की जय। माझ्या वतीने ढवळीवीर आणि आगार खुर्द यांना ग्रामस्थांना आई तुळजाभवानी ग्रामदैवत या यात्रा उत्सवात सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। मी सामाजिक कार्यकर्ता श्याम सोनार आज या ठिकाणी आमच्या आघार बुद्रुक आणि ढवळेश्वर गावाची ग्रामदैवत आई तुळजाभवानी मातेचा चैत्रोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग आहे की आज हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे। हनुमान जन्मोत्सव आणि आई तुळजाभवानी यात्रोत्सव असा हा दुग्ध शर्करा योग आमच्या या पंचक्रोशीमध्ये घडून आलेला आहे। त्या निमित्ताने सकाळी आम्ही आगार ग्रामस्थांच्या वतीने हनुमान मंदिरात भजनाचा कार्यक्रम केला आणि हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्यानंतर सर्व ग्रामस्थ जाऊन विधिवत आई तुळजाभवानीची त्या ठिकाणी पूजा केली आणि रीतसर यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 90 ते 100 वर्षापासून खंडित झालेली ही
रथाची परंपरा खंडित झालेली होती, परंतु काही कार्यकर्त्यांच्या, आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली. ग्रामपंचायत आगार बुद्रुक, ग्रामपंचायत ढवळेश्वर, जय तुळजा भवानी मित्रमंडळ, त्याच पद्धतीने भजनी मंडळ आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा रथोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने भवाड्यातील जे पार्ट असतात, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, त्याच पद्धतीने विविध पात्र असतात. हे पात्र घेऊन आम्ही या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात केलेली आहे. अनेक दिवसाची खंडित असणारी परंपरा सुरू केल्यामुळे ग्रामस्थ या ठिकाणी आनंदित आहेत आणि सर्वांनी आनंदी आणि उत्साहाने या ठिकाणी रथाचं स्वागत करत आहेत. माता भगिनींनी सडा समर्जन रांगोळी काढलेली आहे आणि या आई तुळजाभवानीच्या रथाचं स्वागत सर्वत्र होताना आपल्याला दिसतं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक तर आहेतच, पण तरुणही मित्र आणि आमच्या गावातील सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व पक्षीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, दोघं गावांचे सरपंच, त्यांचे सदस्य मंडळ आणि त्याचप्रमाणे सहकारी संस्था आणि आई तुळजाभवानी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो. आमचं भजनी मंडळ असेल, सप्ताह कमिटी असेल, त्याच पद्धतीने मंदिर समिती असेल, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम होत आहे. सर्व जनतेने आई तुळजाभवानी रथाचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकनाट्याचाही कार्यक्रम संपन्न होतो आहे. 10 वाजेला दिवसभर देवी मातेचं दर्शन घेतलं जातं. 10 वाजेला लोकनाट्याचा कार्यक्रम आणि उद्या याच ठिकाणी आगार बुद्रुकच्या गिरणा पात्रामध्ये भव्य कुस्त्यांची दंगल या ठिकाणी घेतली जाते. येथील कुस्त्यांना फार मोठी परंपरा आहे. यासाठी सुद्धा पंचक्रोशीतील नव्हे, तालुक्यातून, जिल्ह्यातून त्या ठिकाणी मल्ल येतात. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी चैत्र पौर्णिमेचा जो यात्रोत्सव संपन्न होत आहे, यामध्ये खास करून ग्रामपंचायत, तंटामुक्ती, त्यानंतर गावातील जे युवा मंडळ आहे ते युवा मंडळ, तसेच श्रीराम भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने आणि खास करून या कार्यक्रमाला ज्यांची मोठी मदत लाभलेली आहे ते खरे म्हणजे ग्रामस्थ, या सर्वांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ही जी परंपरा आहे रथोत्सवाची, ही गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा होती. ती कुठेतरी काही कारणाने खंडित झाली होती आणि त्या परंपरेला पुन्हा या ठिकाणी सर्वांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने आणि चालनेने या ठिकाणी हा कार्यक्रम पुन्हा सुरू केलेला आहे. आणि सर्व जनतेच्या वतीने खरोखरच सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व तरुण युवक मंडळांना, ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती या सर्वांना, एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने गावाच्या वतीने या सर्वांना खरोखर धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. तुळजाभवानी यात्रेचा सालाबादाप्रमाणे आगार बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि ढवळेश्वर ग्रामपंचायत या संयुक्त कार्यक्रम हा होत आहे. आणि सालाबादाप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आई तुळजाभवानी रथाची जी खंडन झालेलं होतं ते आजपासून पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. तरी मी आगार आणि ढवळेश्वर दोघं गावांच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.